हिनी माती खाल्ली आहे. अगं कावेरी, तू तुझे 2 पोरं कशी सांभाळतेस? युट्यूब, जॉब, घर हे सगळं मॅनेज करून तरीही 2 पोरं कशी तू एकटी सांभाळतेस? आम्हाला पण सांग ना. आमचे पोरं तर ऐकतच नाहीत, जे नाही म्हणू तेच करतात. चला सांगते. सो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू आर ऑल डुईंग गुड. मला विचारला जाणारा सगळ्यात जास्त मोठा आणि इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे हा होता की तू तुझे 2 पोरं कशी सांभाळतेस एकटी, न हेल्प घेता? घरातले कामं, युट्यूबचे कामं, जॉबची कामं हे सगळं काही मॅनेज करतेस, सगळं हँडल करतेस, पण तरीही तुझे पोरं ऐकतात का तुझं? तर असं नाहीये. सगळ्यांच्या घरी सेम सिच्युएशन असते, फक्त आपण आपले जे हँडल करण्याचे वेज असतात ना, तरीके असतात ना, ते डिफरंट असतात. तर माझा हँडल करण्याचा तरीका काय आहे, माझी टिप्स आणि ट्रिक्स काय आहेत, अशा कुठल्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्याच्याने तुम्ही पोरांना सहज सांभाळू शकता? आणि बघा, असं नाहीये की माझ्या घरी कधी केऑस नाही होत, असं नाहीये की माझे पोरं नेहमीच ऐकतात, पण तरीही एकदम जास्त बिघडलेल्या सिच्युएशन मध्ये मी काय करते हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो वॉच टिल एंड, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. ते जेव्हा रडतात, पडतात, असं मला असं काही हट्ट धरतात ना, ते कसं काय सांभाळायचं ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. माझं स्वतःच एक्सपिरियन्स सांगणार आहे. कसं काय मॅनेज करतेस ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. मी कसं मॅनेज करते माझ्या 2 पोरांना. ही जी मुलगी आहे ना, बघा, ही खूप हट्टी आहे. तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओजमध्ये, पण ही मला माईक माझा खेचून मागते. माझा एक माईक तोडलाय हिनी, तर मी हा दुसरा मागवलाय. तर असं काही गोष्टी करते ना की बिलकुल पण आपल्याला पारा चढतो आणि मग आपल्याला असं वाटतं की यार आता मी काय करू हिच्याशी. मी असं एकदम असं डोक्याला हात लावून बसतात लोक की माझा पोरगा ऐकतच नाहीये, इतकी मस्ती करती विचारूच नका. तर मग थोडासा शांत व्हा. सगळ्यात आधी, सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ना, सो येस, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली टिप ही आहे ना की तुम्हाला थोडंसं शांत व्हायचंय. आधी थोडंसं रिलॅक्स व्हा. जर तुमचे 2 पोरं असतील माझ्यासारखे, माझा एक 6 महिन्याचा पोरगा आहे, 2 वर्षाची मुलगी आहे. सो हे दोघांना सांभाळता माझं स्ट्रेस लेवल किती वाढत असेल ते विचार करा, आणि ते स्ट्रेस लेवल न वाढो म्हणून मी काय काय करते हे पण ऐका. सगळ्यांचे पोरं नाही ऐकत. जे आपण बोलू ना त्यांना की ही गोष्ट तू नको करूस, तीच गोष्ट त्यांना करायची असते. कारण की त्यांची जी एनर्जी लेवल असते ना ती खूप हाय असते. ते इतके डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असतात ना, 1 ते 3 किंवा 1 ते 4 वर्षाचा जो फेज असतो ना, हा जो टॉडलर आपण ज्याला म्हणतो ना, ती खूप त्यांची एनर्जी हाय असते. ते खूप मस्ती करतात, खूप खेळतात, खूप पडतात, उठतात आणि परत पडतात. तर हे सगळं होतच राहणार आहे. हे त्यांचं एक फेज आहे, हे तुम्ही जाणून घ्या आधी. आणि हे जे डोक्यात धारणा भरलेली ना की यार माझा पोरगा तर ऐकतच नाही, अजिबात इतका मस्ती आहे ना, इतका हट्टी आहे ना, इतका मस्तीखोर आहे की ऐकतच नाही कोणाचा, ही एक धारणा काढून टाका आपल्या मनात. आधी हे वर्ड बोलणं स्वतःला कमी करा की तो हट्टीच आहे, तो हट्टीपणामुळेच हे सगळं करतोय, तो असाच आहे. सगळ्यांना सांगणं बंद करा. सगळ्या रिलेटिव्हला फोन करून तुम्ही सांगतात की माझा पोरगा खूप हट्टी आहे, खूप मला त्रास देतो, हे सगळं सांगणं बंद करा आणि थोडंसं शांत व्हा. जर तो अशी काही गोष्ट घेतोय, जर त्याला नाही घ्यायचं, जर जशी की ही माझी लिपस्टिक घेते, असं बोलणं की हे नको करू, हे तू नाही घ्यायचं, माझं सामानला हात नको लावू, किंवा इथून निघून जा, किंवा हे नको करू, इथे असं नको बसू, हे बोलणं बंद करा. आणि पहिल्यांदा जर त्यांना हे समजलं ना की ही गोष्ट तर मला सहज भेटते, समजा आता ही माझी लिपस्टिक घेते, तर मग मी म्हणते की ठीक आहे, चल शांत राहा, ही बघू ही काय करते, कितपर्यंत करते, आणि मग आपण बोलूया. जे ते करतायत ना ते त्यांना करून द्या, कारण की हाच त्यांचा डेव्हलपमेंटल स्टेज आहे आणि हेच त्यांना पुढे जाऊन कामाला येणार आहे. तर मग त्यांना हे सांगणं बंद करा की हेच नको करू, तेच नको करू, आणि मग तुम्ही ओरडता, तुम्ही किंचाळता, दिवसभर घरी तेच चालू असतं. आणि मग पोरं पण तसेच, पोरांना पण तीच सवय होते की हा माझी आई तर ओरडते, मारते, पडते, तर मग हे सगळं चालूच असणार आहे, आपण आपलं काम चालू ठेवूया. ते आवडलंय आणि मी ते तिला नाही दिलं. तिच्या मनात एक क्वेश्चन येईल की मला मम्मा ही गोष्ट नाही देते, म्हणजे ह्याच्यात काहीतरी सस्पिशियस आहे, ह्याच्यात काहीतरी स्पेशल आहे. हे जे फिलिंग आहे ना ते त्यांच्या मनात येऊन देऊ नका. एकदा काही फिलिंग आलं ना की ह्याच्यात काहीतरी स्पेशल आहे, ही गोष्ट माझ्यापासून लपवली जाते, तर मग ते असं होतं. ओके, तर म्हणून मी तुम्हाला सांगते की असे काही एक्झाम्पल्स आहेत की हे तुम्ही फॉलो करा. सेकंड महत्वाची गोष्ट, जो माझा छोटा बाळ आहे ना आणि ही जी आहे, ह्यांना आम्ही वेगवेगळं ठेवायचो. आधी त्याला आम्ही हॉलमध्ये ठेवायचो, हिला मी बेडरूममध्ये घेऊन बसायचे जोपर्यंत माझी मम्मी माझ्या घरी होती. ठीक आहे, तर मग तेव्हा काय व्हायचं ना, ही खूप हट्टी झाली, हिला आम्ही आतमध्ये येऊनच नाही द्यायचो कधी. असं मध्ये मध्ये ती येत जात राहायची, पण बाकीचा 90% टाइम डोर लॉक असायचा. जोपर्यंत तो 2-3 महिन्याचा होता तोपर्यंतची गोष्ट मी तुम्हाला सांगते. तर मग तो डोर लॉक ठेवल्यामुळे काय झालं की ही आहे ना खूप हट्टी बनत गेली आणि हिला असं वाटायला लागलं की मला आतमध्ये नाही येऊन देतात, म्हणजे काहीतरी असेल स्पेशल, असं काहीतरी आहे आतमध्ये. म्हणून मग तिला अशी एक फिलिंग आली की यार मी खूप, अशी ती रडायची, खूप मस्ती करायची, खूप असं
तिला हँडल करणं म्हणजे 4-5 लोकांचं तरी काम असायचं. एका पर्सननी हँडल न होणारी अशी मुलगी बनून गेलेली. आणि मग मला असं डोक्याला हात लावले की आता काय होणार जेव्हा माझी मम्मी जाईल गावाला, म्हणजे माझे सासूबाई जेव्हा जातील गावाला तेव्हा काय होणार माझं. तर मग जेव्हा ते गेले गावाला काहीच नाही झालं. जेव्हा मी तिला त्याच्याकडे मस्त खेळून दिलं, त्याच्याशी मस्तपैकी गप्पा मारून दिल्या, तेव्हा काहीच नाही झालं. आता ही काय करते माहितीये का, आता मी व्हिडिओ शूट करते, ही ती तुळशीतली माती आहे ना आणून आणून मला देते आणि म्हणते की हे बघ, हे माती तू पण खा. घरी अशा गोष्टी ठेवूच नका जे तुम्हाला तुमच्या मुलांना नाही द्यायचेत किंवा ते त्यांच्या फ्युचरसाठी चांगले नाही आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही आहेत. ती गोष्ट आणूच नका. जर त्यांना दिसणारच नाही तर ते करणारच नाही, राईट. तर दुसरी काहीतरी अशी चांगली गोष्ट आहे ना जे त्याच्यासोबत ते खेळू शकतील किंवा जे ते खाऊ शकतील, चांगले फ्रुट्स वगैरे खाऊ शकतील, तशी गोष्ट घरी ठेवा, म्हणजे त्यांना तशीच सवय लागून जाईल. तर आम्ही हल्लीमध्ये खूप चॉकलेट्स वगैरे आणायचो. तर मग चॉकलेट्स आणा जेव्हा आम्ही बंद केलं तेव्हा हिचं चॉकलेटचा हट्ट पण हे कमी झाला. त्या बदले आम्ही हिला फ्रुट्स आणि केळी हे जे हिला खूप आवडतात, चिक्कू, असं काही काही फ्रुट्स चांगले चांगले आम्ही आणून ठेवले आणि जे ही खाते आता. आधी नाही खायची, नाही म्हणायची. चॉकलेट दिसलं की मग म्हणायची की नाही मला आता बाकी काहीच नको, ती जेवायची. सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप म्हणजे तुम्हाला सांगते, ती थर्ड टिप म्हणजे ही आहे की जर तुम्हाला एखादी टॉडलर असेल, म्हणजे 1 ते 3 वर्षाची मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तो ऐकतच नाहीये आणि छोटा बेबी असेल, बेबीला त्रास देत असेल किंवा असे काही गोष्टी करत असेल की नाही करायला पाहिजे आणि खूप मस्ती करत असेल. आता बघा आपण किती पोरांना सांभाळणार, आपण छोट्या बेबीला बघणार का मोठ्या बेबीला बघणार, काय करणार आपण. मध्ये आपलं कचुंबर बनून जातं, ते नाही बनायला. म्हणून आपल्याला काय करायचंय, हिला आहे ना सिक्युरिटी गार्ड बनवते की तू हे आणून दे मला, बेबीचा डायपर आणून दे, चल हे तिथे जाऊन ठेव, हे किचन मध्ये जाऊन ठेव, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. असं तिला एक फिलिंग द्या की तिच्याशिवाय काहीच नाही होऊ शकत, घरी आपण काहीच काम नाही करू शकत आहे, ती म्हणजे खूप महत्वाची, खूप इम्पॉर्टंट पर्सन आहे, VIP पर्सन आहे, असं तिला फिलिंग करून द्या, असं तिला फील करून द्या. म्हणजे ती तुमच्या हाताखाली राहील आणि ती तुमचं सगळं कामही करेल, ती तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकेल सुद्धा. आणि पोरांना जे असतं ना, लहान पोरं जे असतात ना, म्हणजे 1 ते 4 वर्षाचे पोरं असतात ना, त्यांना असं कामं सांगितलेली खूप आवडतात. तिला असं नका बोलू की इथे हे नको करू, ते नको करू, बेबीला हात नको लावू, ती गोष्ट नको घेऊ, हे नको करू, पडशील, तिथे नको चढू, असं नका करू. ह्याच्या बदली तुम्ही तिला इन्क्ल्यूड करा. जे जे कामं तुम्ही करत आहात ना त्याच्यात इन्क्ल्यूड करा. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही चपाती बनवताय, तुम्हाला असं पाहिजे की खूप खूप जण असं करतात की मोबाईल देऊन बसतात, त्यांना फोन देतात किंवा काही पण अशी गोष्ट देतात की त्यांना नाही द्यायला पाहिजे. ठीक आहे, चला फोन आपण कधी कधी दिला तर ते काही असं एवढं मोठं आपण देऊ शकतो. त्यांना खूपच हट्ट करतात, खूपच जर नाहीच ऐकत आहेत किंवा खूप असं काही सिच्युएशन आहे अशी की नाही हाताच्या बाहेर जाते, तर मग लास्ट एंड मध्ये तरी फोन देऊ शकता. पण असं रोज फोन देऊन मग तुम्ही दुसरे बाकीचे कामं करणार, असं नका करू. कारण की ती फोन बघेल, जेवढं ती फोन बघेल तेवढे ती हट्ट करेल. कारण की हे जे त्यांच्यामध्ये फोन बघून जो एक एनर्जी लेवल येतो ना, जो एक डोपामाइन हिट करतो ना, जो इन्क्रीज होतो डोपामाइन लेवल, ते नाही पाहिजे आपल्याला. आणि ते एकदा का झालं आणि ते मग नाही ऐकले तर मग तुमची सिच्युएशन खूप बेकार होऊन जाईल. म्हणून मी तुम्हाला म्हणते की फोन कमीत कमी बंद करू शकाल तर बंद करा, ते सगळ्यात बेस्ट. आणि जर नाहीच बंद करू शकत तर कधीतरी द्या. असं रोज रोज दर टायमाला पूर्ण दिवस कोण कोण फोन देऊन बसतात, तर ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाहीच. डोपामाइन लेवल आणि ती खूप हाय होऊन जाते आणि मग नंतर ते काही अशा पण गोष्टी करायला लागतात की जे नाही करायला पाहिजे. अशा गोष्टी ते इतकी मस्ती म्हणजे वाढते ना त्यांची की इतका हिट होतो त्यांचा तो लेवल आणि खूप मस्ती करायला लागतात. म्हणून मग फोन कमीत कमी देऊ शकाल तर हे बघा. तर मग अशा काही 3 टिप्स आहेत. अजून असे खूप सारे टिप्स आहेत. हे बेसिक टिप्स होते जे मी तुम्हाला सांगितले. 2 पोरांची आई होणं म्हणजे खूप 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 कठीण गोष्ट आहे. हे डोक्यातून काढून टाका आधी, तर काढून टाका की हे खूप कठीण काम आहे. एकदा स्वतः फ्री व्हा. सगळ्यात आधी स्वतः रिलॅक्स करा आणि मग नंतर ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार करा. असं एक प्रश्न आहे तुमच्या डोक्यात की आता मी काय करू, आता माझं काय होणार, आता मी कुठे जाऊ, ह्या दोघांना सोडून मी कुठे जाऊ पण नाही शकत, ह्या दोघांना घेऊन बसू पण नाही शकत, घरी काही कामच करू नाही शकत, स्पेशली ज्यांच्या घरी मेड्स वगैरे नाही ठेवू शकत. आता आपला एवढा बजेट नसतो की आपण दर एका गोष्टीला मेड ठेवू, जेवणासाठी, भांड्यासाठी, कपड्यांसाठी, सगळ्यासाठी. तर मेडला आपण नाही ठेवू शकत आणि नॅनी वगैरे असं तर म्हणजे खूप मोठं हे बजेट लागतं त्यासाठी. आणि ट्रस्ट पण असायला पाहिजे, सगळ्यात मोठी गोष्ट. तर ते सगळं करण्यापेक्षा ही काही सिंपल टिप्स फॉलो करा जे मी करते दररोज. आता बघा, तुम्ही बघू शकता ती चढतीये त्या खुर्चीवर. मी अशी ग्रिल लावून घेतलेली आहे की ती म्हणजे असं सेफ्टीसाठी बाल्कनीला ग्रिल लावलेली आहे. तर मग चढून द्या. एकदा का पडली आणि ती पडली आहे असं ह्याचा मतलब हे नाही की पूर्ण तिला वरती चढून द्या. थोडं थोडं चढून द्या, तिला समजून द्या की हा बाई चल चढायला भेटतंय, म्हणजे ह्याच्यात काही इतकं काही स्पेशल नाही ह्याच्यात. तर मी ते विसरून जातात. आता मला हिला धुवायला लागेल, पाण्यात जाऊन हिला अंघोळ घालायला लागेल, कारण की हिनी माती खाल्ली आहे तुळशी मधली. ठीक आहे, चला.
पॅनिक नका हो. सिच्युएशन्स खूप अशा येतील, हे तर काहीच नाहीये. इतके सिच्युएशन्स बघितलेत ना, की आता मी पण काहीतरी शिकली आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला सांगते, की थोडं रिलॅक्स करा. हे फक्त 2-3 वर्षाचीच गोष्ट आहे आणि नंतर ते एकदम सॉर्टेड होणार आहे. एकदम लाईफ असं संपली म्हणून असा नका विचार करू. काही मॉम्स ना खूप डिप्रेशनमध्ये जातात. खूप असं हे करतात, की आता मी काय करू, पोस्टपार्टम. त्यात वेगळं पोस्टपार्टम डिप्रेशन असतं, की बेबीचं. सगळ्यात पहिली गोष्ट, मला हा वर्ड नाही आवडत डिप्रेशन. हा वर्ड मला बिलकुल यूज पण नव्हता करायचा, पण मी तुम्हाला सांगते कारण की आजकाल हे खूप हाईपमध्ये डिप्रेशन म्हणून मी तुम्हाला सांगते, की असं काही नसतं. तरी तुम्ही त्याला हाईप करू नये ना, खूप त्याला हाईप करता इतकं, की ते तुमच्या डोक्यात बसून जातं आणि ते तुम्हाला होतं. तर मग हे आधी करा. आणि आता मी धुवून काढते लवकरात लवकर. आता मला व्हिडिओ स्टॉप करायला लागेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशाच काही टिप्स वगैरे अजून तुम्हाला जाणून घ्यायचं असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा. मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा अजून कुठल्या टॉपिक्सवरती मला व्हिडिओ बघायला आवडेल. तोपर्यंत आपण नक्कीच भेटूया नेक्स्ट एका अशाच व्हिडिओमध्ये. सबस्क्राइब करायला नका विसरू चॅनलला आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवाय. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय करायला नाही येणार आहेस पिल्लू? ओय ये लवकर ये, लवकर ये. बाय कर इकडे. बाय. बाय. चला, आंघोळ करायची आपल्याला.